नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज इन्क्रीज झाली आहे. फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या डेटानुसार. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज म्हणजे काय होते, हा प्रश्न तुमच्या मनात क्रिएट झाला असेल. तर मित्रांनो, जेव्हा पण प्रमोटर्स लोन घेण्यासाठी आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवतात, त्याला प्रमोटर प्लेजिंग असे म्हटल्या जातात. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जर वाढत असेल तर हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. परंतु मित्रांनो, जर कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढत असेल, तसेच कंपनीचा बिझनेस देखील वाढत असेल, तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया कोणत्याही त्या 10 कंपन्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे रामकृष्णा फॉर्गन्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.12%, FISची होल्डिंग आहे 22.71%, DISची होल्डिंग आहे 3.50% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.55%. आणि मित्रांनो, रामकृष्णा फॉर्गन्स या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.12% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 15.76%. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस क्वार्टरमध्ये कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर ती होती 5.76%, जी आता वाढून झाली आहे 15.76%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो वॉकहार्ड्ट लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.09%, FISची होल्डिंग आहे 7.10%, DISची होल्डिंग आहे 11% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.79%. आणि मित्रांनो, वॉकहार्ड्ट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे 49.08% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 15.64%ने वाढून आता झाली आहे 21.30%. चला आता बोलूया ज्युबिलंट फार्मोवा लिमिटेड बद्दल. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.67%, FISची होल्डिंग आहे 16.56%, DISची होल्डिंग आहे 10.53% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.60%. आणि मित्रांनो, ज्युबिलंट फार्मोवा या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.68% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0%ने वाढून झाली आहे 5.40%. आता बोलूया चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड बद्दल. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.58%, FISची होल्डिंग आहे 18.34%, DISची होल्डिंग आहे 4.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.07%. आणि मित्रांनो, चंबल फर्टिलायझर्स या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.58% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 19.67%ने वाढून झाली आहे आता 22.32%. चला आता बोलूया अजंठा फार्मा लिमिटेड बद्दल. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.25%, FISची होल्डिंग आहे 8.53%, DISची होल्डिंग आहे 17.90% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.32%. अवेलेबल डेटानुसार अजंठा फार्मामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.25% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढली आहे 14.12%ने 15.28%. नेक्स्ट कंपनी आहे रतन इंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.86%, FISची होल्डिंग आहे 6.16%, DISची होल्डिंग आहे
18.09% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.80%. आणि मित्रांनो, रतन इंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 12.74%ने वाढून आता झाली आहे 13.64%. कंपनी आहे मित्रांनो अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.82%, FISची होल्डिंग आहे 14.21%, DISची होल्डिंग आहे 27.60% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.37%. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार अरबिंदो फार्मा कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.82% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 17.08%ने वाढून आता झाली आहे 17.50%. आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेड बद्दल आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.12%, DISची होल्डिंग आहे 11.56% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.97%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 11.26%ने वाढून आता झाली आहे 11.60%. तर बोलूया गुजरात फ्लोरो केमिकल्स लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.39%, FISची होल्डिंग आहे 4.36%, DISची होल्डिंग आहे 12.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.51%. मित्रांनो, गुजरात फ्लोरो केमिकल्स या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.39% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0%ने वाढून आता झाली आहे 0.86%. आता बोलूया सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.48%, FISची होल्डिंग आहे 16.55%, DISची होल्डिंग आहे 20.12% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.72%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार सन फार्मामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.48% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0.88%ने वाढून आता झाली आहे 0.97%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज इन्क्रीज झाली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या डेटानुसार. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.